काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम माननीय उच्च न्यायालयाने दिलं आहे। यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर ये पब्लिक है, ये सब जानती है। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज BHD। आजच्या टॉप हेडलाईन मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राहुल गांधींवर टीका करत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांवरून न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट सांगितलं, आता तरी काही लोकांनी झोपेचं सोंग घेणं थांबवावं। मुद्दा असा होता की काँग्रेसकडून सातत्याने विधानसभेच्या निवडणुकांवर शंका घेतल्या जात होत्या, परंतु 26 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने यावर स्पष्ट निर्णय दिला। आता फडणवीस म्हणतात हा निकाल म्हणजे विरोधकांच्या आरोपांना न्यायालयीन उत्तर आहे। यानंतर तरी राहुल गांधींचे आरोप थांबतील असं वाटतं। मला असं वाटतं राहुल गांधींचा या देशाच्या संविधानावर विश्वास असेल, देशाच्या लोकशाहीवर विश्वास असेल आणि देशाच्या न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत। काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम पुराव्यांसहित, लॉजिक सहित, न्यायासहित आणि संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने दिलं आहे। यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर ये पब्लिक है, ये सब जानती है। फडणवीसांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे। विरोधकांच्या आरोपांना आता काय उत्तर मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, हायकोर्टचा निर्णय हा पुराव्यांसहित आणि संविधानाच्या चौकटीत दिला गेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे। आपल्या मतदारसंघात याचा काय परिणाम होणार, राहुल गांधींचं पुढचं पाऊल काय असेल, हे सगळं पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा न्यूज BHD ला। तुमचं मत काय आहे, फडणवीसांचं वक्तव्य योग्य वाटतं का, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। न्यूज BHD, सत्य, स्पष्ट आणि विश्वासार्ह बातम्या तुमच्यासाठी।